हाय फ्रेंड्स, तुम्ही बघता संसारिका फूड चॅनल आणि आज आपण बघणार आहोत अगदी झटपट अशी उन्हाळ्यासाठी खास दही काला। तर तुमचं पोट बिघडलं असेल किंवा भूक लागत नसेल तर ही रेसिपी खूपच उत्तम आहे। नक्की घरी ट्राय करून बघा आणि जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। चला तर मग सुरू करूया। इथे मी एक मोठी वाटी कांदे पोहे घेतले होते। आपण जे पोहे बनवतो ते हे पोहे आहेत, ते आपण स्वच्छ करून घ्यायचे आहे। त्यामध्ये आपण टाकणार आहोत 1 वाटी दही। म्हणजे पोहे किती पातळ आहे यावर दह्याचं प्रमाण हे अवलंबून आहे। जर पोहे खूप पातळ असतील तर दही थोडं कमी घ्या आणि पोहे जर थोडेसे जाड असतील तर दह्याचं प्रमाण वाढवा। ते थोडेसे ओलसर व्हायला पाहिजे। आता आपण हे छान मिक्स करून घेऊया। मिक्स झाल्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत चवीनुसार मीठ, साखर। दही जर खूप आंबट असेल तर अर्धा चमचा साखर आणि दही जर थोडंसं गोडसर असेल तर साखर थोडीशीच टाका। कोथिंबीर आणि पुदिना हा उन्हाळ्यामध्ये खाल्ला गेला पाहिजे। हिरवी मिरची किंवा लाल मिरची। जर तुमचं पोट बिघडलं असेल तर मिरची टाकायची गरज नाही, तो असाही छान लागतो। आता आपण हे मिक्स करून घेऊया। तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे। आता आपण हे छान मिक्स करून घेणार आहोत आणि मिक्स झाल्यानंतर आपण त्याला फोडणी देणार आहोत। त्यासाठी कढल्यामध्ये मी तूप गरम करून घेतलं आहे। त्यात आपण टाकणार आहोत थोडीशी मोहरी, जिरे, कढीपत्ता। कढीपत्त्याने एक वेगळा स्वाद काल्याला येतो, हिंग। आता ही फोडणी आपण पोह्यांना घालूया। छान मिक्स करून घ्यायचं आहे। पोहे आणि तूप आणि त्यावर हिंग खूपच छान कॉम्बिनेशन आहे, खूपच छान लागतो। नक्की घरी ट्राय करून बघा। आता आपण हे छान मिक्स करून घेऊया आणि सर्व करूया। खूपच झटपट होणारी रेसिपी आहे। जर भाजी खाऊन कंटाळा आला असेल किंवा भूक लागत नसेल, पोट बिघडलं असेल तर नक्की घरी ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक यू।